फ्रेंड्स, आज आपण माझ्या पद्धतीने कोलंबी फ्राय और कोलंबी मसाला ही रेसिपी पाहणार आहोत। खूपच सुंदर आणि खूपच चविष्ट अगदी साध्या सिंपल पद्धतीने मी दाखवणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे आणि किती स्वादिष्ट बनते। हे बघा, अशा प्रकारे मी अर्धा किलो कोलंबी बाजारातून आणली होती। मला स्वच्छ साफ करायला येत नाही म्हणून मी आणताना साफ करून आणली होती। ती छान अशी स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली आहे आणि मीठ टाकणार आहे आणि कोकमचं आगोळ टाकणार आहे। तुमच्याकडे जर कोकमचं आगोळ नसेल तर येथे तुम्ही लिंबाचा वापर केला तरी चालेल, पण कोकम आगोळने खूप सुंदर असा स्वाद येतो। कुठलं पण जे म्हणजे मच्छी असू दे, कोलंबी असू दे, खूप छान स्वाद येतो। त्यानंतर आपण ते झाकून ठेवले। मसाला बनवून घेणार आहोत। कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, टोमॅटो, खोबरं आणि कांदा ह्याचं छान असं आपण वाटण करून घेणार आहोत। तोपर्यंत एका पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे आणि लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि त्यामध्ये आपण जे मॅग्नेट करण्यासाठी कोलंबी ठेवली होती ती आपण त्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। अशा पद्धतीने जर तुम्ही केली ना तर एक नंबरच होते, खूपच सुंदर आणि चविष्ट होते आणि जी तुमची कोळंबी आहे ती आकसल्यासारखी होत नाही, छान अशी शिजली जाते। अशा प्रकारे तुम्ही फ्राय करून बघा, एकदा अशा प्रकारे ट्राय करून बघा, खूपच चविष्ट होते। हे बघा, अशी छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आणि खूप सुंदर होते बघा। अशा प्रकारे एकदा खरंच करून बघा। त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत, कारण आपण जेव्हा मॅग्नेट करायला ठेवलं होतं तेव्हा आपण त्यामध्ये मीठ टाकलं होतं। आपण अगदी थोडंसं नॉमिनल टाकणार आहोत मीठ आणि छान असं आपण मीठ टाकल्यानंतर हलवून घेणार आहोत आणि मीडियम गॅसवर 5 मिनटं छान असं आपण ते म्हणजे फ्राय करून घेणार आहोत। म्हणजे खूप सुंदर लागतात। आतपर्यंत जो लाल मिरची आणि मीठ आतपर्यंत मुरलं जातं। अशा प्रकारे छान परतून घेऊन आपण 5 मिनटासाठी मध्यम गॅसवर झाकून ठेवणार आहोत। 5 मिनटानंतर बघू शकता किती छान अशा फ्राय झाल्या आहेत आणि रंग पण किती सुंदर आला आहे बघा। आपल्या कोलंबीला खूप सुंदर होते। अशा प्रकारे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता आपण किती सुंदर त्याला रंग आला आहे लाल मिरची पावडरमुळे। छान अशी हलवून घ्यायची। त्यानंतर आपण जे मसाला आहे त्याचं वाटण तयार करून घेतलं आहे, ते छान असं मी परतून घेत आहे बघा। खूप सुंदर होतात बघा, अशा प्रकारे तुम्ही करून बघा। त्यानंतर आपण त्यामध्ये माझा जो घरगुती काळा मसाला आहे, कांदा लसूण मिक्स, तो 1 चमचा टाकला आहे आणि लाल मिरची पावडर 1 चमचा टाकली आहे। त्यामध्ये धणे आणि जिरे टाकलेले आहे ऑलरेडी आणि ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं ते भांड्यात पाणी आपण टाकणार आहोत, म्हणजे जे मसाले आहेत ते करपणार नाही। छान असं आपलं वाटण आणि मसाला मस्त अगदी शिजून निघेल बघा। किती छान असा शिजून निघला आहे। वास तर एवढा सुंदर आला आहे की विचारूच नका। हे बघा, खूप सुंदर असं आपलं वाटण तयार झालं आहे। त्यानंतर आपण अर्धं वाटण आहे त्यामध्ये सुक्की कोळंबी करणार आहोत आणि अर्ध्या वाटणमध्ये आपण रस्स्याची कोळंबी करणार आहोत। त्यामध्ये मी बघा अर्धे जे फ्राय केलेले होते कोळंबी ते ह्यामध्ये टाकले आहेत आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत। तुम्हाला जसं पातळ घट्ट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता। छान असं आपण वाटणामध्ये कोळंबी परतून घेतली आहे। खूप सुंदर होते बघा। अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा मैत्रिणींनो। त्यानंतर पाणी तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही टाकू शकता। मी टाकलं आहे, जास्त पातळ पण बनवली नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मध्यमच बनवली आहे, जे की तुम्ही चपातीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, तांदळाची भाकरी किंवा बाजरीची भाकरी, नान, रोटी कशाबरोबर बी खाऊ शकता। एवढी सुंदर होते बघा कोळंबी मसाला ही रेसिपी। छान असं आपण उकळी येऊन देणार आहोत, तोपर्यंत आपण कोळंबी मसाला
फ्राय बनवणार आहोत. त्यासाठी बघा अर्धा मसाला मी ह्यामध्ये टाकला आणि कोळंबी ह्यामध्ये टाकून छान अशी आपण परतून घेणार आहोत. खूप सुंदर होते. अशा प्रकारे एकदा करून बघा. आणि त्यानंतर आपण परतत असताना थोडंसं पाणी टाकणार आहोत, म्हणजे जो मसाला आहे तो कोळंबीच्या छान आतपर्यंत मुरला जाईल. खूप सुंदर होते बघा मैत्रिणींनो. एकदा अशा प्रकारे करून बघा. चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. नंतर बघू शकता आपण किती सुंदर बघा रंग आला आहे आपल्या कोळंबी फ्रायला. जो मसाला आहे तो छान असा भाजला गेला आहे आणि आपण असं आलटीपलटी करून घेणार आहोत. तुम्ही ही कोळंबी फ्राय जे मासे तुम्ही भाजता तळता त्याप्रमाणे पण करू शकता. हे बघा आपलं कोळंबी मसाला किती सुंदर रंग आला आहे आणि चव तर एक नंबरच अप्रतिम अशी झाली आहे बघा. म्हणजे घरातली मंडळी खातात त्यांनी सांगितलं आणि वास तर सगळीकडे एवढा सुंदर येत होता की अप्रतिमच. हे बघा आपलं कोळंबी मसाला आणि हे आपलं कोळंबी फ्राय, जे की आपण छान असं आलटीपलटी करून घेणार आहोत. नंतर सुरेख रंग आला आहे आणि चव पण एकदम अप्रतिम अशी. कोळंबी मसाला, कोळंबी फ्राय अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला विसरायचं नाही. कोकणामध्ये प्रसिद्ध आहे पण आपल्याकडे मिळत नाही. मिळाली म्हणून म्हटलं चला छान अशी रेसिपी तुमच्यासाठी दाखवूया. मुंबई, कोकण तिकडे मिळतात पण आपल्याकडे जास्त प्रमाणात मिळत नाही. बघा छान अशी आपण आलटीपलटी करून तेलामध्ये छान मसाल्यामध्ये फ्राय करून घेतली आहे कोळंबी फ्राय. बघू शकता किती सुरेख रंग आला आहे आणि चव तर एक नंबरच अप्रतिम अशी कोळंबी फ्राय. एकदा अशा प्रकारे करून बघा. सुटलं की नाही मग पाणी? चला तर मग पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करायला अजिबात विसरायचं नाही आणि शेअर करायची आहे. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्याच्या शेजारचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करायचं आहे. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.